नमस्कार. चला आता आपण पाहत आहोत कलक्रिया कलक्रिया कार्ब. कलक्रिया कार्बचं रुमॅटिझम मध्ये कसा यूज आहे. ओके. तर पहिलं कलक्रिया कार्ब ही कधी यूज केली जाते. कलक्रिया कार्ब ही चिली रेमेडी आहे. ओके. चिली रेमेडी आहे. फॅटी फ्लॅबी असतो कलक्रिया कार्ब आणि याचा फॉर्म्युला फॅटी फ्लॅबी लेडी. रुमॅटिझम विषयी बोलत आहोत. कलक्रिया कार्बचा रुमॅटिझम. चिल्ली असतो पेशंट. तुमच्या पेशंटला विचारलं की तुम्हाला जास्त कोणत्या वातावरण सहन होत नाही, तर पेशंट म्हणतो डॉक्टर साहेब मला थंडी सहन होत नाही. ओके. जे सहन होत नाही ते घ्यायचं असतं. थर्मल चिल्ली. नंतर आहे थर्स्टी. तुम्हाला तहान कशी लागते. पेशंटला आपण क्वेश्चन विचारणार तहान कशी लागते. पेशंट काय म्हणतो सारखी सारखी तहान लागते. 2-3 लिटर पाणी होतं दिवसभरात, म्हणजे त्याला तहान लागते, याचा अर्थ थर्स्टी आहे. बोथ साइडेड कंप्लेंट किंवा बोथ साइडेड कंप्लेंट्स. त्याला बोथ साइडेड कंप्लेंट्स असतात. कंप्लेंट्स मध्ये हेवी एक डिझायर. कलक्रिया कार्ब मध्ये आपण पाहतो की त्याला एक डिझायर असते आणि इनडायजेस्टेबल थिंगचं डिझायर असते, जसं की पेन्सिल, खडू अशा खायच्या गोष्टींचं त्याला डिझायर असते, आवश्यकता असते. नंतर आहे स्लीप. आपण पेशंटला विचारतो की तुमचं स्लीप कसं आहे, तुम्हाला कोणत्या अंगावर झोपलं बरं वाटतं, राईट साईड, लेफ्ट साईड, पाठीवर, पोटावर, कसं. तर हा पेशंट म्हणतो लेफ्ट साइडेड स्लीप, मला लेफ्ट साईडला झोपलं बरं वाटतं. ओव्हरग्रोथ होते, फॅटी असतो, फ्लॅबी असतो आणि फुल मून ॲग्रिवेशन आहे. अशा प्रकारे हे झाला फॉर्म्युला. अजून मेन कीनोट्स मध्ये जर विचार केला कलक्रिया कार्बचा, तर जुनाट ऍसिडिटी असते, थंड अंग असतं, हातपाय ओलसर असतात आणि गरम डोके असते, डोकं असतं आणि घाम जास्त येतो, ज्याला घाम जास्त, परस्पिरेशन. ओके. तर याच्यामध्ये आपण थोडं माइंड पाहणार आहोत. कलक्रिया कार्बचं माइंड कसं असतं. तर पेशंट विसरभोळेपणा जास्त असतो, पेशंटमध्ये फॉरगेटफुलनेस असतो, नीट शिकता येत नाही, उदास, नैराश्यपूर्ण, शंकेखोर मनस्थिती, भीती, आजार, दुःख, आपत्ती, वेडेपणा, कोणी आपल्याकडे पाहत आहे याची त्याला असं वाटतं कोणी माझ्याकडे पाहते असं वाटतंय. क्रूरतेबद्दल ऐकले की भीती वाटते. सावध पण गोंधळलेला, बोलताना शब्द चुकतो, स्वतःला चुकीचे व्यक्त करतो, दुःखी, उदासीन, गप्प बसणारा, आळसी, अचानक थकलेला, भ्रमदृश्य. ओके. डिल्युजन. नैराश्य, रडावेसे वाटणे, घरी जावेसे वाटणे, बरे होण्याची आशा नाही, संशयी लोक आपल्याकडे संशयानं बघत आहेत असे वाटते व तो सुद्धा त्याच्याकडे तसेच बघतो, एकाग्रता होत नाही, बसून राहतो, निरर्थक गोष्टीवर विचार करतो, संपूर्ण दिवस लाकडे तोडणे, लहान सहान कामात अडकून राहावेसे वाटते, मागे कोणी चालत असल्यासारखा भास होतो, एखादी व्यक्ती धावत आली, ओरडली अशी कल्पना होते, लवकर घाबरणे किंवा दुखावले जाणे, मुले हट्टी, स्वच्छंद, मुलांना दिसणारे प्रत्येक गोष्टी भीती वाटते, खट्याळ, त्रासदायक. अशा प्रकारे झालं हे माइंड. आता आपण इंग्लिश मध्ये पाहूया. पाठकच्या पुस्तकामध्ये आहे 152 पेज नंबरवर. फॉरगेटफुल, लर्न पोअरली, शिकण्यामध्ये मंद असतो, डिप्रेस्ड, मेलनकोलिक और डाउटिंग मूड, फियर, डिसीज, मिसरी, डिझास्टर, insanity of being observed, fear, exciting by reports of to reality, cautious, confused, misplaced word, express himself wrongly, sad, apathic, taciturn, indolent, suddenly visions, fire, murder, rats, mice in delirium, melancholic. अशा प्रकारे असतो कलक्रिया कार्ब. त्याचा आता आपण पाहू माइंड रुब्रिक मध्ये कसा आहे. कलक्रिया कार्ब पाहणार आहोत होमोपॅथी आणि माइंड यामधून. तर मेन रुब्रिक आहे फिअर पेन ऑफ, दुसरं रुब्रिक आहे फिअर सफरिंग ऑफ, तिसरं रुब्रिक आहे फिअर ऑपरेशन ऑफ इच, फिअर डेंटिस्ट ऑफ गोइंग टू आणि फिअर हॉस्पिटल गोइंग टू. हे साऱ्या प्रकारच्या फिअर मध्ये कलक्रिया कार्ब आहे. ऑदर मेन रुब्रिक मध्ये आहे पहिलं रुब्रिक अँग्विश, हॉरिबल थिंग्स आफ्टर हिअरिंग, दुसरं आहे ऑदर मेन रुब्रिक एन्झायटी, क्रुएलिटीज आफ्टर हिअरिंग ऑफ, हॉरेबल. तिसरं ऑदर मेन रुब्रिक आहे हॉरेबल थिंग्स, सॅड स्टोरीज अफेक्ट हर
प्रोफाउंडली. चौथा आहे सेन्सिटिव्ह क्रुएलिटीज व्हेन हिअरिंग ऑफ. पाचवं मेन ऑदर रुब्रिक आहे फिअर सी वुंड्स टू. सहावं रुब्रिक आहे मेन ऑदर रुब्रिक फिअर शॅडो इज ओन शॅडो ऑफ. सातवं मेन रुब्रिक आहे एलिमेंट्स फ्रॉम ऍक्सिडेंट साईट ऑफ हॅन. आणि आठवं आहे क्रुएलिटी चिल्ड्रन कॅनॉट बिअर. तर या सर्वांचा आपण मराठीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपण रुब्रिक पाहिले, इंग्लिशमध्ये पाहिले, तर तसं आपण मराठीमध्ये अर्थ समजून घेणार आहोत. की फिअर म्हणजे भीती. पेन ऑफ म्हणजे वेदनेची भीती. रुग्णाला साध्या इंजेक्शन, रक्त तपासणी किंवा हलकीशी शस्त्रक्रिया जरी करायची म्हणलं तरी त्याला भीती वाटते. किंवा समजा पेशंट आला आणि त्याला समजा मुतखडा आहे आणि पेशंट म्हणून डॉक्टर साहेब मला ऑपरेशनची खूप भीती वाटते, मला इंजेक्शन सुद्धा नका देऊ, मला फक्त गोळी द्या, चांगली गोळी द्या, असं म्हणू शकतो. उदाहरण आहे 25 वर्षाची महिला, लहानसा दात काढायचा होता, पण रडत रडत म्हणते मला वेदना झाल्या तर मी सहन करू शकणार नाही, डॉक्टर मला बेशुद्ध करूनच काही करा. हे कलकऱ्या कापचे वेदनेची भीती असलेले खरे प्रकार. ओके. नंतर दुसरा आहे फिअर सफरिंग ऑफ. दुःख, त्रास सहन करण्याची भीती. किंवा तिने कोणाचं पाहिलं असेल किंवा तिला पहिला अनुभव असेल किंवा मला दुःख किती त्रास होत आहे, त्यामुळे तिला वाटतं की डबल मला तसा त्रास होऊ नये, त्यामुळे फिअर सफरिंग ऑफ मध्ये आहे. आजारपण आले तर मी सहन करणार नाही, मी जगणार नाही, अशी सतत तिला चिंता येते. ओपीडी उदाहरण 40 वर्षाची गृहिणी, तिला साधा मधुमेह आहे, ती म्हणते डॉक्टर मला डायबिटीस झाला म्हणजे मी आता संपले, मी आयुष्यभर त्रास सहन करणार नाही. इथे दुःख सहन करायची भीती स्पष्ट दिसते. गुडघा दुखतोय, थोडं बी चालता येत नाही, नाही ना माझ्या सहनच होत नाही, आता मी मेलेलं बरं, असं म्हणू शकतो पेशंट. ओके. दुसरा आहे फिअर ऑपरेशन ऑफ. शस्त्रक्रियेचे नाव ऐकले की हातपाय थरथरतात, घाम फुटतो. समजा पाईल्स आहे आणि पेशंट म्हणतो की डॉक्टर साहेब मला नाही जमत नाही, ऑपरेशन मला नाही करायचं, काही करा पण गोळ्या देऊन करा, असं म्हणू शकतो. फिअर ऑपरेशन ऑफ. 30 वर्षाचा पुरुष, गॉल ब्लॅडर स्टोन साठी शस्त्रक्रिया सुचवली, पण तो म्हणतो डॉक्टर मला टेबलावर ठेवले की मी मेलोच, मला शस्त्रक्रियेच्या नावाने धडधडते, मला भीती वाटते, धडधडते, असं पेशंट म्हणू शकतो. नंतर आहे फिअर डेंटिस्ट ऑफ गोइंग टू. समजा दात किडलाय, दाताचं दुखतंय आणि त्याला सांगितलं की तुम्हाला दाताचं ऑपरेशन करावं लागेल, तर ते दाताकडच्या डॉक्टरकडे जाण्यासाठी सुद्धा तो घाबरू शकतो. 10 वर्षाचा मुलगा, दातात कीड झाली आहे, पण दत्त वैद्याचे नाव काढले की जोरजोराने रडतो, आईच्या मागे लपतो. ओके. नंतर आहे फिअर हॉस्पिटल गोइंग टू. हॉस्पिटलला जाण्याची सुद्धा त्याला भीती असते. हॉस्पिटल म्हणते की मृत्यू, ऑपरेशन, वेदना, याची भीती. 60 वर्षाचा पुरुष, रक्तदाब तपासायला बोलावले तरी घरीच म्हणतो मी हॉस्पिटलला गेलो की मला ऍडमिट करतील, मी परत येणार नाही. ओके. अँग्विश हॉरेबल थिंग्स आफ्टर हिअरिंग. भयंकर गोष्टी ऐकून उद्विग्न होणे, किंवा कोणाचं तरी ऐकलंय, कोणाचं तरी पाहिलंय आणि त्याच्यापासून त्याला खूप त्रास होते हॉरेबल थिंग्स पाहिल्यानंतर. 45 वर्षाची स्त्री, शेजारी अपघात, मृत्यू झाल्याचे ऐकून पूर्ण रात्र तिला झोप आली नाही, छाती धडधडते, बेचैनी आहे, डोळ्यासारखंच पाणी येते, असं असं आपण त्यांना कलकिऱ्या देऊ शकतो. नंतर आहे अँझायटी क्रुएलिटीज आफ्टर हिअरिंग ऑफ. क्रूर गोष्टी ऐकून जास्त चिंता वाढते, म्हणजे समजा हत्या पाहिली, अत्याचार पाहिला, कोणती खराब बातमी पाहिली, त्याच्यानंतर बी त्रास होऊ शकतो. हॉरेबल थिंग्स, सॅड स्टोरीज अफेक्ट प्राऊडफुली. भयंकर दुःखी घटना खोलवर परिणाम करतात. दुःखी कथा, शोकांतिका, चित्रपट पाहून दिवस दिवस उदास राहते. म्हणजे एका प्रकारे म्हणायचं किंवा हळव्या मनाची असते कलक्रियाकार, की तिला कुठल्याही प्रकारचं अत्याचार हे सहन होत नाही, पाहू शकत नाही असं. महाविद्यालयीन मुलगी, सिनेमात अपघाताचा प्रसंग बघून 3 दिवस शाळेत गेली नाही. ओके. घरीच रडत बसली. सेन्सिटिव्ह क्रुएलिटीज व्हेन हिअरिंग ऑफ. क्रूरतेबद्दल ऐकले की संवेदनशील होते. समजा टीव्हीवर बातमी ऐकली, बलात्काराची ऐकली, रेपची ऐकली, तरी तिला खूप सारे त्रास होऊ शकतो, सहन करू शकत नाही, मग ती कॉलेजला जाण्याचं सोडून देईल. फिअर सी वुंड्स. जखमा पाहून भीती वाटते. समजा
डिसेक्शन सुरू आहे कॉलेजमध्ये आणि एखादी कलकिरिया कापलेली असेल तर ती पाहू शकणार नाही, ती पाहू शकत नाही, ती जवळ जाऊ बी शकत नाही, असे आहे. फिअर शॅडो हिज ओन, स्वतःच्या सावलीची भीती वाटते. लहान मुलं संध्याकाळी स्वतःच्या सावली बघून घाबरते, आईला घट्ट धरते. एलिमेंट्स फ्रॉम ऍक्सिडेंट साइट ऑफ, अपघात बघून त्रास सुरू होणे. तरुण, समोर अपघात बघितला आणि त्यानंतर छाती धडधड व्हायला लागलं, भीती वाटायला लागली, तिथून पुढेच मला त्रास सुरू झाला असं म्हणू शकतो पेशंट. क्रुएलिटी चिल्ड्रन कॅनॉट बिअर टू सी, मुलांना क्रूरता करताना सहन होत नाही. 8 वर्षाची मुलगी कार्टून मध्ये मारामारी बघून टीव्ही बंद करते आणि म्हणते मला हे नको बघायचं. कलकिर्याकार रुग्ण हा संवेदनशील, भिताड, चिकन हार्टेड असतो. वेदना, ऑपरेशन, हॉस्पिटल या बाबतीमध्ये भीती असते. रक्त, जखम, हिंसा, अपघात, क्रूरता सहन होत नाही. मुले विशेषतः सावली, भयानक दृश्य, कार्टून याला सुद्धा घाबरतात. अशा प्रकारची कलकिर्या कार्बची मुलं असतात. कलकिर्या कार्ब हा कधी कधी कोणाकडूनही उसने घेतो. तो अवेराइज, लोभी असतो, पण स्वतःवर खर्च करणारा असतो. तो बार्गेनिंग मध्ये भाव करण्यामध्ये नाही, बार्गेनिंग करत नाहीये. ओके. कलकिर्या कार्ब हा प्लॅटिना, नॅट्रमोर सोबत एक्सक्लुझिव्ह या रुब्रिक मध्ये आहे. कलकिर्या कार्ब हा डेल्युजन, वेल्थ ऑफ आणि होपफुल मध्ये बी आहे. होपफुल मध्ये आहे आणि डेल्युजन वेल्थ मध्ये बी कलकिर्या कार्ब आहे. दोन महत्वाचे कॅरेक्टर्स, स्लोनेस, मंद गती, एकंदरीत कामात मंद गती, काम करण्यामध्ये मंद असतो. गणित, हिशेब, कॅल्क्युलेशन हा सर्वात कठीण काम. ओके, त्याला हिशेब जमत नाही कलकिर्या कार्बला. रुब्रिक्स मुद्दे, स्लोनेस इन कॅल्क्युलेशन, हिशेब करण्यामध्ये खूप धीमा असतो. कॅल्क्युलेटिंग इन ॲबिलिटी ऑफ मॅथमॅटिक्स इन पेन फॉर, गणित करण्याचा असमर्थ, हिशेब मांडण्यात अडचण. कलकिर्या कार्ब रुग्ण कधीही गोंधळलेला नसतो, पण एकाच वेळी फक्त एकच काम करू शकतो. तो एका वेळी एकच गोष्ट व्यवस्थित समजतो. खूप मेहनती, पण कधीही रिकामी बसू शकत नाही. ओके. रुब्रिक पुढील, इरिटेबल, आयडल व्हाईल, रिकामे असताना चिडचिड होते, काम असं वाटतं. सॅडनेस, आयडल व्हाईल, रिकामे बसल्यानंतर दुःख वाटते. कलकिर्या कार्बचा दुसरा पैलू, ड्युटी नो सेन्स ऑफ, कर्तव्याची जाणीव नसते. ड्युटी नो सेन्स ऑफ. डेल्युजन, सिक बिईंग, तो आजारी आहे अशी चुकीची समजूत, तो आजारी आहे अशी चुकीची समजूत. डेल्युजन, सिक बिईंग. कर्तव्याबाबत निष्काळजी, मी आजारी आहे म्हणून मी काम करणार नाही असे त्याचे वर्तन असते. स्टेटस, इगोटिझम, स्वतःबद्दल अभिमान, अहंकार. डेल्युजन, वॉच्ड सी इज बिईंग, कोणीतरी आपल्याकडे लक्ष ठेवून आहे अशी कल्पना करतो. फिअर, कन्फ्युजन, दॅट पीपल वुड ऑब्झर्व हर कन्फ्युजन, लोक माझा गोंधळ पाहतील अशी भीती. डेल्युजन, कन्फ्युजन, ऑदर्स